तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की मुख्यमंत्री वैश्रू योजनेअंतर्गत कसा फायदा होणार आहे, त्यासाठी लागणारं कागदपत्र काय आहे, त्यासाठी अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला व्हिडिओ सुरू करूया. मुख्यमंत्री वैश्रू योजना याद्वारे सहभागी ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये DBTद्वारे थेट बँक खात्यात मिळणार आहेत. योजनेद्वारे 3,000 रुपयांची वर्षाला मदत स्वरूपात शासन पैसे देणार आहे. आर्थिक मदत ही वृद्ध लोकांसाठी वेगवेगळे उपकरणे खरेदी करण्यासाठी केली जाणार आहे. जर ज्येष्ठ व्यक्ती अपंग असेल किंवा वयोमान अशक्त असेल तर या उपकरणाचा त्यांना मोठा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री वैश्रू योजनेअंतर्गत मिळणारी उपकरणे कोणती आहेत ते आता पाहूया. योजनेद्वारे दिली जाणारी 3,000 रुपयांची आर्थिक मदत ही वृद्धांना उपकरणे खरेदी करण्यासाठी असणार आहे. पैसे DBTद्वारे थेट लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. श्रवण यंत्र, होल्डिंग वर्कर्स, बॅक सपोर्ट बेल्ट, सायकल कॉलर, चष्मा, ट्रायपॅड, स्टील व्हीलचेअर, कमोड चेअर, निब्रेस इत्यादी वस्तूंसाठी शासनाकडे आपल्याला पैसे मिळणार आहेत. तर आता आपण पाहूया की मुख्यमंत्री योजनेसाठी पात्रता व निकष काय काय आहेत. ज्येष्ठ नागरिकांचे वय किमान हे 65 वर्षे असावे. ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखापेक्षा कमी असावे. अर्जदार हा महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी असावा. हे जे अर्जदार वरील पात्रता निकष पूर्तता करेल त्याच मुख्यमंत्री वैश्रू योजनेमध्ये लाभ घेता येईल. आता आपण पाहूया की मुख्यमंत्री वैश्रू योजनेसाठी लागणारे कागदपत्र काय आहेत. अर्जदारांचे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, ओळखपत्र, वयाचा पुरावा, रेशन कार्ड, अपंग असल्यास प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो दिलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला मुख्यमंत्री वैश्रू योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करताना सादर करायचे आहेत. कागदपत्र सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपीमध्ये दोन्हीमध्ये असावेत जेणेकरून आपल्या कुठची अडचण येणार नाही. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं की मुख्यमंत्री वैश्रू योजनेसाठी कसा अर्ज करायचा, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार व त्याच्यातून आपला फायदा कोणता होणार आहे. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा.